नमस्कार. मुंबई 24 लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय. लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सवाल, केवळ एक खासदार असलेल्या अजित पवार गटानं 42 जागा कशा जिंकल्या? विधानसभा निकालाबाबतही शक्यता व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. यावर अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण आणि आनंद परांजपे यांनी पलटवार करत राज ठाकरेंनाच प्रतिप्रश्न केलाय. त्यामुळे राज्यात राजकीय नवा ट्विस्ट येणार का? महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा घोटाळा उघड. महिलांसाठी फायदेशीर ठरलेल्या या योजनेमध्ये बनावट अर्ज दाखल करून परराज्यातील महिलांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. अनेक गरजू महिला निकषांअभावी वंचित. प्रयागराज महाकुंभमध्ये आणखी एक हादरवणारी घटना. 28 तारखेला झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू, 50 जखमी. त्यानंतर 30 तारखेला दुपारी छतनाग आणि नागेश्वर घाट सेक्टर 22 येथे भीषण आग. अनेक तंबू जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही, प्रशासनाने दिला अलर्ट. अक्कलकोट शहरात एनरव्हील क्लबची पहिलीच स्थापना. पदग्रहण सोहळा उत्साहात पार. हॉटेल 4 पेटल्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर, डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ऑफिसर आशा देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित. महिलांच्या सामाजिक सहभागाला नवबळ. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडिये यांच्या हत्येचा संशय बळावला. 5 आरोपी फरार आहेत. अपहरणाच्या तपासात महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत. दरम्यान डीपीसीतून शिवसेनेला डावलल्याची चर्चा सुरू आहे. विजय शिवतारे यांना समितीनं स्थान मिळालं नाही, तर शेळके आणि कुल यांनी संधी मिळाली आहे. यावर विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, अजित पवार असं करणार नाहीत.